नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक भरत भोईर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। भरत भोईर यांच्या विरोधामध्ये बेलापूर कोर्टामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं आणि याच्या सुनवाईच्या वेळेस कोर्टाने जे आहे ते भरत भोईर यांचं नगरसेवक पदाला स्थगिती दिलेली आहे। भरत भोईर यांना नगरसेवक पदाची निगडीत कुठलीच कामं करता येणार नाहीत। भरत भोईर यांच्यावर आरोप होता की त्यांचे 3 मुलं आहेत आणि तिघाही मुलांपैकी तिसरा जो मुलगा आहे तो 2002 नंतरचा आहे। कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका लढवत असताना तुम्हाला 2001 मधील एक नियम आला होता, 2 मुलाच्या वरती मुलं असतील तर तुम्ही इलेक्शन लढवू शकणार नाही। याच्याच आधारावर भरत भोईर यांच्या विरोधामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल केलं होतं आणि याच्याच सुनावणीच्या वेळेस भरत भोईर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। भरत भोईर हे अपक्ष उमेदवार निवडून आलेले होते आणि ते 14 गावांमधून निवडून आलेले होते। निवडून आल्यानंतर त्यांनी बीजेपीला समर्थन दिले आणि बीजेपी सोबत सत्तेत बसले। त्यानंतर कोर्टामध्ये त्यांच्या विरोधामध्ये इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आली आणि याच सुनवाईच्या वेळेस जे आहे ते कोर्टाने आदेश जाहीर केलेला आहे आणि महानगरपालिकेला त्याचबरोबर भरत भोईर यांना ही नोटीस दिलेली आहे। येणाऱ्या महासभेमध्ये भरत भोईर यांना बसता येणार नाहीये। त्याचबरोबर पालिकेशी निगडीत असेल किंवा त्यांच्या पदाशी निगडीत असतील कुठलीही कामे जी आहे ती भरत भोईर यांना करता येणार नाहीयेत।